Hello dear students, welcome to Alpha 360 Degree Academy. Today we will discuss about remaining topics for re-NEET. याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवलेत बेटा, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम तर 11चा सिलेबस कव्हर केला आहे झुलॉजीचा. ओके, जो 12चे टॉपिक्स आहेत ते आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू बेटा, ठीक आहे. जेवढा आपल्याकडे टाईम आहे तेवढा आपण प्रॉपरली युटिलाइज करू इथे, है ना. ओके, तर बघा ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये जो स्टार्टिंगचा पार्ट आहे हा तर मॅक्झिमम पोरांचा क्लिअर असतो, है ना. याच्यामध्ये जेवढा कन्सेप्च्युअल पार्ट नाही हा, ठीक आहे. फक्त इथं थर्मो रेग्युलेशन जे आहे, ओके, टेम्परेचर रेग्युलेशन ऑफ टेस्टिस हे थोडं लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे. टेम्परेचर रेग्युलेशन जे आहे, टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा कितीनं कमी असतं 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस, हे महत्त्वाची गोष्ट आहे बेटा. ओके, आणि याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तर याच्यामध्ये एक पहिलं लो टेम्परेचर है ना. लोड जर टेम्परेचर असेल म्हणजे कोल्ड टेम्परेचर जर असेल, आउटसाइड टेम्परेचर इज लेस दॅन बॉडी टेम्परेचर जर असेल, ठीक आहे, तर टेस्टिस मूव्स टुवर्ड्स बॉडी, ठीक आहे, मूव्स टुवर्ड्स बॉडी, टुवर्ड्स है ना, टुवर्ड्स बॉडी. याच्यामध्ये ज्या स्मूथ मसल्स आहेत जसं क्रिमेस्टर मसल वगैरे या कॉन्ट्रॅक्ट होता आणि टेस्टिसला बॉडीकडे पुल करतात बेटा, ठीक आहे. ओके, आणि टेम्परेचर कितीनं कमी असतं 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट इथं आहे बेटा, ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे याच्यावर बाकीचा तर तुम्हाला क्लिअरच असणार आहे, है ना, मॅक्झिमम गोष्टी. याच्यामध्ये एवढा कन्सेप्च्युअल पार्ट नाही आहे, ठीक आहे. फिमेलमध्ये हा पण पार्ट ठीक आहे स्टार्टिंगचा, याच्यावर जास्त टार्गेटेड क्वेश्चन येत नाहीत बेटा. ओके, आता याच्यामध्ये जो पार्ट ज्यावर क्वेश्चन येतात बेटा, ठीक आहे, तो येतात फ्लो ऑफ मिल्क, याच्यावर येतात बघा क्वेश्चन, ठीक आहे. तर फ्लो ऑफ मिल्कमध्ये बघा, फ्लो ऑफ मिल्क जो आहे, ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ मिल्क कुठं होतं अल्व्हिओलायमध्ये, ठीक आहे. हा जो पार्ट आहे बेटा, दिस पार्ट, हा पूर्ण पार्ट फॅट आहे. हा फॅटच्या नंतरचा जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे, याला आपण म्हणतो सिक्रेटरी पार्ट ऑर अल्व्हिओलाय. हा पार्ट आहे बेटा अल्व्हिओलाय, है ना, अल्व्हिओलाय. आणि याच्यामध्ये जो फ्लो ऑफ मिल्क होतो ना बेटा, ठीक आहे, तो अल्व्हिओलायपासून होतो मॅमरी डक्ट. ओके, पहिलं काय बेटा अल्व्हिओलाय, मॅमरी अल्व्हिओलस, ठीक आहे. त्यानंतर मॅमरी डक्ट. ओके, मॅमरी डक्ट ओपन इंटू मॅमरी ॲम्प्युला, मॅमरी ॲम्प्युला इंटू लॅक्टिफेरस डक्ट. ओके, आणि लॅक्टिफेरस डक्ट टू निप्पल, आणि निप्पलमधून बेटा आउट. हा एक सिक्वेन्स तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्हाला कन्फ्युजन कुठं होतं ह्याच्यामध्ये जो तुमचं लॅक्टिफेरस डक्ट आणि मॅमरी डक्ट याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा, ठीक आहे. चला पुढं चलू. ओके, गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिसमध्ये पोरं मॅक्झिमम ठिकाणी कुठं अडकतात, ठीक आहे, तर आपण ते बघूया त्याच्यामध्ये. ओके, हा जो पार्ट आहे बघा गॅमेटोजेनेसिसचा, मॅक्झिमम पोरं प्रॉब्लेममध्ये कुठं येतात बघा, ठीक आहे. याच्यामध्ये जो तुम्हाला दिला ना बेटा स्टार्टिंगचा जो पार्ट दिला आहे, ठीक आहे, प्रायमरी यूसाइटचा, इथं पण बघा प्रायमरी यूसाइट असेल किंवा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असेल बेटा, ठीक आहे. ओके, ॲट प्युबर्टी हे बिफोर बर्थ आहे. इथं काय असतं, हे दिस इज बिफोर बर्थ, दिस इज बिफोर बर्थ ऑफ अ बेबी, ठीक आहे, बिफोर बर्थ आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जातो बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म होण्यासाठी कोणतं डिव्हिजन लागतं, तिथे कुठलंही डिव्हिजन लागत नाही बेटा, ठीक आहे. नो डिव्हिजन रिक्वायर्ड, हे लक्षात ठेवा. नो डिव्हिजन रिक्वायर्ड, नो डिव्हिजन रिक्वायर्ड. इथं डिव्हिजनची रिक्वायरमेंटच नाही आहे बेटा, ठीक आहे. नो डिव्हिजन रिक्वायर्ड. ओके, आणि बाकीचा जो पार्ट आहे बेटा, जर तुम्ही याच्यामध्ये बघितला गॅमेटोजेनेसिसमध्ये, सॉरी स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये, तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सरळ सरळ डिव्हिजन आहे बेटा, कुठंच थांबत नाही ते डिव्हिजन, है ना. पण याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही ओजेनेसिसमध्ये किंवा याच्यामध्ये फिमेल गॅमेटच्या फॉर्मेशनमध्ये जर बघितलं तर 2 ठिकाणी अरेस्ट होतं बेटा, ठीक आहे. जे तुमचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे हा पण अरेस्ट असतो बेटा, ठीक आहे. हा पण अरेस्ट असतो प्रोफेज 1 ऑफ मिओसिस 1, प्रोफेज 1 ऑफ मिओसिस 1. आणि जो तुमचा सेकंडरी ऊसाइट आहे बेटा, ठीक आहे, हा पण अरेस्ट असतो मेटाफेज 2 ऑफ मिओसिस 2. ओके, आणि हा अरेस्ट जो आहे तो कधी कंप्लीट होतो, जर इथं स्पर्म आला तरच कंप्लीट होतो, युजली कंप्लीट होत नाही. जर स्पर्म जर नाही आला तर कधीही ओहम बनत नाही. ओके, सेकंडरी oocyte याच फॉर्ममध्ये डिजनरेट होतो, जो की अरेस्टेड फॉर्म आहे बेटा, ठीक आहे. चला नेक्स्ट जो पार्ट आहे बेटा टार्गेटेड पार्ट, मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ना भरपूर पोरांना याच्यामध्ये प्रॉब्लेम राहतो बेटा, ठीक आहे. वी विल डिस्कस मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, तर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये बेटा 4 फेजेस आहेत. फर्स्ट फेज इज मेन्स्ट्रुअल फेज, मेन्स्ट्रुअल फेज. फर्स्ट फेज इज मेन्स्ट्रुअल फेज. इट इज फॉर 1 to ज्या दिवशी सुरू झाला बेटा ब्लिडिंग त्याला म्हणतात डे 1. 1 to 4 और 5th डेसाठी ही असते, ठीक आहे. 1 to 4 और 5th डेसाठी असते तुमची मेन्स्ट्रुअल फेज. आता मेन्स्ट्रुअल फेज हिचा पहिला जो कॉज आहे बेटा तो काय, नो फर्टिलायझेशन. वेन देर इज नो फर्टिलायझेशन, ठीक आहे, मेन्स्ट्रुएशन स्टार्ट्स. नो फर्टिलायझेशन, आता फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे पोरं. आता हॉर्मोनचं बघा, ठीक आहे, LH याच्यामध्ये कमी होत जातो बेटा, ठीक आहे. LH कमी झाला, FSH पण कमी होत जातो. आता LH आणि FSH कमी झाल्यामुळं बघा, ठीक आहे, LH हा कोणाला मेंटेन करतो, LH मेंटेन करतो CL ला, कॉर्पस लुटियम.
कॉर्पस ल्युटियमला हा मेंटेन करतो बेटा, कॉर्पस ल्युटियम. ठीक आहे, एल एच मेंटेन्स कॉर्पस ल्युटियम. आता एल एचच जर नाही आहे बेटा, ठीक आहे, तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स. ओके, कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स. कॉर्पस ल्युटियम डिजनरेट झाल्यामुळं प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन काय होतं बेटा, कमी होऊन जातं. प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन डाऊन होतं आणि प्रोजेस्टेरॉनचं मेन काम काय असतं, मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम. प्रोजेस्टेरॉन कमी झाला की एंडोमेट्रियम ब्रेक्स. एंडोमेट्रियम झाला पूर्व इथं ब्रेक, एंडोमेट्रियम ब्रेक्स. ठीक आहे, एंडोमेट्रियम ब्रेक झाला की ब्लिडिंग स्टार्ट्स. ब्लिडिंग इथं काय होते बेटा, स्टार्ट होते. एंडोमेट्रियम जसा ब्रेक होईल तशी ब्लिडिंग इथं काय होते बेटा, स्टार्ट. आणि ज्या दिवशी ब्लिडिंग स्टार्ट होते त्याला म्हणतो आपण डे 1. जो FSH आहे बेटा, FSH जर इथं कमी झाला बेटा, ठीक आहे, तर मी असं म्हणतो नो डेव्हलप फॉलिकल्स. आता हा फॉलिकल्सला डेव्हलपच करवतो बरोबर, हाच कमी झाला आहे. तर आता ओव्हरीमध्ये डेव्हलप फॉलिकल्स असतील का, नाही. ठीक आहे, नो डेव्हलप फॉलिकल्स. जर डेव्हलप फॉलिकल नसतील तर इस्ट्रोजन लेवल डिक्रीजेस. इस्ट्रोजन इथं काय होतं बेटा, डिक्रीज होऊन जातो. ठीक आहे, इस्ट्रोजन डिक्रीज झालेला आहे. बघा, प्रोजेस्टेरॉनचं काम काय असतं, मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम. इफ प्रोजेस्टेरॉन डिक्रीजेस, ओके, एंडोमेट्रियम ब्रेक्स अँड ब्लिडिंग स्टार्ट्स. आणि जो दुसरा पार्ट आहे बेटा FSH, जर FSH कमी झाला तर याच्यामध्ये एस्ट्रोजन कमी होऊन जातो बेटा. का बरं कमी होऊन जातो, कारण डेव्हलपिंग फॉलिकल्सच नाहीत बरोबर, है ना. ओके, हा झाला फर्स्ट फेज, दॅट विल बी मेन्स्ट्रुअल फेज. विल मूव टू द नेक्स्ट फेज. ओके, नेक्स्ट जी फेज आहे बेटा, दॅट इज फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेजचा जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे, फॉलिक्युलर फेज ही असते 5th पासून 13th पर्यंत. 5th पासून 13th डे. 5th पासून काय असतं बेटा, 13th पर्यंत, है ना. ओके, फॉलिक्युलर फेज याच्यामध्ये मी म्हणतो बेटा, पिट्युटरी ग्लँडपासून FSHचं लेवल इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतं, है ना. FSH वाढायला चालू झाला बेटा की फॉलिकल्स डेव्हलप व्हायला सुरू होतात. फॉलिकल्स डेव्हलप झाले बेटा की इस्ट्रोजन सिक्रेट करतात. ओके, आता इस्ट्रोजन सिक्रेट झाला, इस्ट्रोजन काय करतो बेटा, ठीक आहे, रिपेअर ऑफ एंडोमेट्रियम. ओके, रिपेअरिंग ऑफ काय बेटा, एंडोमेट्रियम. ठीक आहे. आता बरोबर FSH वाढत चालला. आता LH मी असं म्हणतो LH ओके इन्क्रीजेस ग्रॅज्युअली. ठीक आहे, आता LH आता दुसरा काही रोल पण नसतो, पण हा LH इन्क्रीजेस ग्रॅज्युअली. या फेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होते बेटा ती होते डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स डेव्हलप व्हायला सुरू होतात, है ना. आणि LH हा ग्रॅज्युअली इन्क्रीज होत राहतो. LHचं काही इथे जास्त काम नाही आहे बेटा. ठीक आहे, जी नेक्स्ट फेज याच्यामध्ये असेल दॅट विल बी ल्युटिनायझिंग फेज, है ना. जी तुमची LHची फेज आहे बेटा, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो बेटा, याच्यामध्ये ओव्हुलेटरी फेज म्हणतो. ल्युटिनायझिंग ना बेटा, सॉरी, ओव्हुलेटरी फेज. दिस विल बी ओव्हुलेटरी फेज. इट इज फॉर 1 डे, है ना. 14th डेला आपण म्हणतो की ओव्हुलेशन होतं बेटा, 14th डे, है ना. ओव्हुलेटरी फेज 14 डेला असते. आता ओव्हुलेटरी फेजला काय होतं, मी असं म्हणतो बेटा, LH अँड FSH अटेंड पीक. LH अँड FSH अटेंड पीक. LH आणि FSH तर काय करतो बेटा, पीक अटेंड करतो. ठीक आहे, आणि जे डेव्हलप फॉलिकल आहे बेटा, ज्याला आपण काय म्हणतो बेटा, ग्राफियन फॉलिकल असं म्हणतो आपण. ठीक आहे, सपोज दिस इज अन ग्राफियन फॉलिकल. आणि ग्राफियन फॉलिकलमध्ये जो बनलेला oocyte आहे बेटा, दॅट विल बी सेकंडरी oocyte, है ना. सपोज दिस इज सेकंडरी oocyte. ओके, आणि सेकंडरी oocyteवर ॲक्ट कोण करतो बेटा, LH. या प्रोसेसला काय म्हणतात, ओव्हुलेशन. ओके, बाहेर कोणाला बेटा, हा सेकंडरी oocyte. Remaining part of Graafian follicle convert into a yellow colored structure. Remaining part of Graafian follicle will convert into a yellow colored structure also known as corpus luteum. This is yellow colored body, that will be corpus luteum. This corpus luteum is very important, है ना. Corpus luteum इथं खूप important आहे बेटा, because it secretes progesterone in later phases of menstrual cycle. तर ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर आला बेटा कोण, तुमचा सेकंडरी oocyte. रिमेनिंग पार्टचा बनला कॉर्पस ल्युटियम. ही बेटा ओव्हुलेटरी फेज आहे. ओव्हुलेटरी फेजमध्ये ऑल द हॉर्मोन्स आर ॲट पीक. सगळे हॉर्मोन्स एकदम पीकला असतात बेटा. ठीक आहे, ओके. जो याच्यानंतरचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे, दॅट विल बी सिक्रिटरी फेज और ल्युटियल फेज. सिक्रिटरी फेज और यालाच म्हणतात बेटा ल्युटियल फेज. हे तुम्हाला रिवाइज करणं खूप गरजेचं आहे रे बरोबर. ठीक आहे, सिक्रिटरी फेज और ल्युटियल फेज ही फेज असते 15th पासून 28th पर्यंत. 15th डे टू 28th डे. 15th to 28. ओके, याच्यामध्ये बघा
जो तुमचा कॉर्पस लुटियम आहे बेटा, ठीक आहे, कॉर्पस लुटियम हा सिक्रेट करत राहतो प्रोजेस्टेरॉन, सम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन ऑल्सो सिक्रेटेड बाय कॉर्पस लुटियम. ओके, आणि प्रोजेस्टेरॉन जो आहे तुमचा जास्त असल्यामुळं जो तुमचा एंडोमेट्रियम आहे तो मेंटेन होत राहतो आणि तिथं तुमचा इस्ट्रोजन पण थोडा थोडा आहे बेटा, ठीक आहे. तो इस्ट्रोजन अजून पण काय करतो, एंडोमेट्रियमला डेव्हलप करत राहतो. जेवढा एंडोमेट्रियम जास्त डेव्हलप होईल पोरो, ठीक आहे, तेवढा जास्त आपल्यासाठी चांगलं आहे, कारण तिथं काय होणार बेटा, इम्प्लांटेशन. ओके, ही लॉंगेस्ट फेज असते आणि ॲट द एंड जेव्हा इम्प्लांटेशन होत नाही बेटा, ठीक आहे, इम्प्लांटेशन जेव्हा अवॉइड होतं किंवा इम्प्लांटेशन होत नाही त्यानंतर पुन्हा काय चालू होणार आहे बेटा, पुन्हा डबल ब्लिडिंग चालू होणार आहे आणि नेक्स्ट जी सायकल आहे तुमची मेन्स्ट्रुअल सायकल ती सुरू होणार आहे बेटा, ठीक आहे. चला, हा एक पार्ट आपण बघितला याच्यामध्ये जो की महत्त्वाचा होता. याच्यामध्ये जो हा पार्ट आहे बेटा ग्राफवाला बघा, मी पहिलं कोण म्हणलं बेटा, पहिलं इन्क्रीज व्हायला का कोण चालू झाला, FSH. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा बेटा, जो वर असतो ना तो फर्स्ट इन्क्रीज होतो, ठीक आहे. बघा, जो वर असतो ना तो फर्स्ट इन्क्रीज होतो, इथं पण बघा, ठीक आहे, इस्ट्रोजन. म्हणजे या ग्राफमध्ये लक्षात ठेवायचं, जो वर आहे ना तो पहिला इन्क्रीज व्हायला चालू होतो. बघा इथे FSH तुमचा पहिल्यांदा वाढला बेटा, ठीक आहे, पुन्हा थोडा थोडा कमी झाला कारण फॉलिकल्स डेव्हलप झालेले आहेत बेटा, ठीक आहे. हा गेला 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 गेला, ओके, हा इथं आला बेटा. जर तुम्ही LH बघितलात बेटा, LH, ठीक आहे, तो हा ग्रॅज्युअली वाढतो थोडा 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 थोडा, पण हा खूप जास्त पीक अटेंड करतो ऑन 14th डे आणि त्यानंतर पण LHचा लेवल आहे बरं का बरोबर, ठीक आहे. LHचा लेवल का बरं आहे, LH मेंटेन्स दिस कॉर्पस लुटियम, है ना, कॉर्पस लुटियमला मेंटेन कोण करतो, LH. ओके, आणि इथं जर खाली ग्राफ बघितलेत पोरं तुम्ही, जसे जसे फॉलिकल डेव्हलप होत गेले पोरं तसं तसं इस्ट्रोजन वाढत चाललं. बघा इथं कमी आहे ना, कारण फॉलिकल नाही आहेत, इथं फॉलिकल बनले की हा पीक अटेंड करत चाललाय पोरं, ठीक आहे. ओके, पुन्हा इथं डाऊन गेला आणि शेवटला थोडासा इथं वर आलाय बघा पोरं, ठीक आहे. इट इज ड्यू टू सिक्रेशन ऑफ कॉर्पस लुटियम, सिक्रेशन ऑफ कॉर्पस लुटियम, है ना, CL म्हणतो आपण त्याला, कॉर्पस लुटियम. ओके, तर सिक्रेशन ऑफ कॉर्पस लुटियम जे आहे त्यामुळे तो शेवटला थोडासा वाढतो. ग्राफ लक्षात ठेवा. आणि एंडोमेट्रियमची कंडिशन ही खालची आहे बेटा, एंडोमेट्रियम तुमचा डेव्हलप होत चाललाय. चला नेक्स्ट बघा, फर्टिलायझेशनमध्ये तुम्हाला याचा बघा, याच्या लेअरमध्ये तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होतं बेटा, ठीक आहे. आउटर मोस्ट असते करोना रेडिएटा, ओके. त्यानंतर कोणती बेटा बघा, ह्याच्यामध्ये ही दाखवली ही करोना रेडिएटा, ओके. त्यानंतर बघा हा जो पार्ट आहे दॅट विल बी झोना पेलिसुडा. आताच आलेला क्वेश्चन सांगत आहे मी तुम्हाला, ठीक आहे. बघा ही तुमची सेल्स ऑफ करोना रेडिएटा, कोणत्या ह्या ग्रीन कलरच्या सेल्स आहेत बेटा, ठीक आहे, करोना रेडिएटा. त्यानंतर कोण आहे बेटा, झोना पेलिसुडा, ही झाली झोना पेलिसुडा, ठीक आहे. ओके, झोना पेलिसुडाच्या नंतर हा जो पार्ट आहे बेटा दॅट विल पेरिव्हेट लाईन स्पेस, हा पेरिव्हेट लाईन स्पेस आहे, ओके. आणि त्याच्यामध्ये तुमची व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे बेटा, ठीक आहे. हा आलेला क्वेश्चन आहे आताचा, जो पेपर लीक झाला ना आताचा त्याला आलेला क्वेश्चन आहे हा. क्लिवेजेसमध्ये पण बघा हा जो डायग्राम आहे ना हा लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे, की ब्लास्टोसिस कुठं बनतो, मोरुला कुठं बनतो, गॅस्ट्रोला कुठं बनतो, है ना, या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पोरो जी प्लॅसेंटा आहे ना ती कोरियोनिक प्लॅसेंटा आहे आणि प्लॅसेंटानं सिक्रेट केलेले हॉर्मोन्स लक्षात ठेवणं गरजेचं. बघा हा पार्ट जो आहे, ठीक आहे, हॉर्मोन सिक्रेटेड बाय प्लॅसेंटा. तर 3 गोष्टी आहेत पोरो ज्या कन्फ्युजिंग आहेत. ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन, ह्युमन प्लॅसेंटा लॅक्टोजन, HPL, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे कोण सिक्रेट करतं, प्लॅसेंटा, ठीक आहे. ओके, आणि रिलॅक्सिन ऑल सिक्रेट बाय ओव्हरी, रिलॅक्सिन हा कोण सिक्रेट करतं, ओव्हरी. ओके, हे सगळे एकाच ठिकाणी दिलेत, तुमच्या लक्षात राहायला प्रॉब्लेम येतो बेटा, ठीक आहे. रिलॅक्सिन हा कोण सिक्रेट करतं बेटा, ओव्हरी सिक्रेट करतं. आणि याच्यामध्ये त्यांनी अजून एक हे दिलं बघा, हॉर्मोन्स इन्क्रीज ओनली इन काय बेटा, प्रेग्नन्सी. ओके, फेज ऑफ प्रेग्नन्सी, हार्मोन प्रोड्यूस रिलॅक्सिन सिक्रेट. लेट अस रिमेंबर दॅट ACG, HPL अँड रिलॅक्सिन आर प्रोड्यूस इन वुमन ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं पोरो. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारता की कोणता नेमका आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे, की कोणते हॉर्मोन्स फक्त प्रेग्नन्सीच्या वेळेस फॉर्म होतात बेटा, ठीक आहे. ओके, ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि दुसरा विचारला जातो हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय प्लॅसेंटा. ओके, हे दोन्ही पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात खाली जर पोरं बघितलं तुम्ही, हॉर्मोन्स इलिव्हेटेड ड्युरिंग प्रेग्नन्सी, अजून एक बीट दिले बघा त्यांनी, ठीक आहे. बघा ड्युरिंग प्रेग्नन्सी अदर लेवल ऑफ अदर हॉर्मोन्स लाईक इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, कॉर्टिसोल, प्रोलॅक्टिन, थायरॉक्सिन, ETC आर इन्क्रीज इन सेव्हरल फोल्ड्स. म्हणजे हे पण वाढतं हे त्यांना सांगायचं आहे, है ना. चला पुढं एकटोडम, हे तर काय सोपं आहे ना. याच्यामध्ये पोरं अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, की कोणत्या मंथमध्ये काय बनतं लेकराचं, है ना. फर्स्ट मंथमध्ये हर्ट बनलेलं असतं, दिलं बघा त्यांनी, ठीक आहे. ओके, याच्यामध्ये फर्स्ट मंथमध्ये फर्स्ट साईन ग्रोईंग फिटस हर्ट आहे बेटा, ठीक आहे. बघा फर्स्ट साईन ऑफ ग्रोईंग फिटस मे बी नोटिस्ड बाय लिसनिंग द हर्ट साऊंड. पहिल्या मंथमध्ये हर्ट फॉर्म झालं, है ना. आणि जे NCERTने दिले ना तेच हे करायचं बेटा, स्वतःचं डोकं लावायचं नाही इथं. ओके, NCERTने जो सिक्वेन्स दिला आहे ना बेटा याच्यामध्ये गडबड आहे का, तर 100% आहे, पण आपण त्याला उघं डोकं लावायचं नाही. जे NCERTने दिले तेच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. ओके, बाय द एंड ऑफ सेकंड मंथमध्ये ऑफ प्रेग्नन्सी द फिटस डेव्हलप लिम्स अँड डिजिट्स याच्यामध्ये डेव्हलप होतात. ओके, बाय द एंड ऑफ 12 वीक्स म्हणजे फर्स्ट टायमिस्टरच्या शेवटला मोस्ट ऑफ द मेजर ऑर्गन्स आर फॉर्म. फॉर एक्झाम्पल लिम्स अँड एक्सटर्नल जेनेटल ऑर्गन्स. बघा
आपण ना याच्यामध्ये पुढं एक बीट शिकतो बघा, ठीक आहे, एम्निओसिंथेसिस. त्याच्यामध्ये आपण सांगतो की बेबीचं जेंडर डिटेक्ट करून त्याला अबॉर्ट करतात वगैरे है ना. तर ते अबॉर्ट करण्यासाठी 3 महिन्यापर्यंत ते अबॉर्ट करू शकता, कारण MTP पण लीगल आहे. ओके, याच्यामध्ये चुकीचं काय बेटा, बेबीचं जेंडर चेक करून त्याला अबॉर्ट करणं. जर फिमेल बेबी असेल तरच त्याला अबॉर्ट केलं जातं बेटा, ही गोष्ट चुकीची आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये बघा जे एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन्स आहेत ते कधी विजिबल आहेत, दे आर विजिबल ऑन असं आपण म्हणू बेटा की 3rd मंथ. फर्स्ट मुवमेंट ऑफ फिटस अपेअर ऑन हिअर, हेड्स आर युजली ऑब्झर्व ड्युरिंग 5th मंथ. ओके, 5व्या महिन्यामध्ये डोक्यावर केस आणि मुवमेंट. बाय द एंड ऑफ अबाउट 24 वीक्स, एंड ऑफ द सेकंड ट्रायमिस्टर, द बॉडी इज कवर्ड विथ फाईन हेअर्स. ओके, आयलिड सेपरेट अँड आयलॅशेस आर फॉर्म. याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन विचारतात किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारतात. हा पार्ट तुमचा महत्त्वाचा आहे बेटा. ठीक आहे, चला पुढं. पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन. आता बरोबर, पार्च्युरेशन अँड लॅक्टेशनमध्ये ना एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की पार्च्युरेशन इज अ न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन हा विचारला जातो की याच्यामध्ये जो रिफ्लेक्स आहे बेटा, ठीक आहे, जो फिटल इजेक्शन रिफ्लेक्स आहे हा कोण देतं, तर मॅच्युअर बेबी आणि प्लॅसेंटा दोन्ही पण देतं. इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, ओके. द सिग्नल फॉर द पार्च्युरेशन ओरिजिन फ्रॉम फुल्ली डेव्हलप फिटस अँड द प्लॅसेंटा विच इंड्युसेस माइल्ड युट्राइन कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड एज फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. ओके, महत्त्वाचा पार्ट आहे हा, दॅट इज फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. ओके, दिस ट्रिगर्स रिलीज ऑफ ऑक्सिडेशन फ्रॉम मॅटर्नल पिट्युटरी. म्हणजे बघा जी जो ऑक्सिडेशन रिलीज व्हायला लागला तर कुठून व्हायला लागला, मॅटर्नल पिट्युटरीमधून व्हायला. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे बरोबर. ठीक आहे, चला आता खूप जास्त टाईम आपल्याकडे नाही आहे, हा टॉपिक तुमचा संपला बेटा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. जस्ट अ मिनिट, गिव मी अ मिनिट. ओके, नेक्स्ट टॉपिक विल डिस्कस अबाउट ह्युमन हेल्थ अँड डिसीज. ओके, आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ त्याच्यानंतर घेऊ आपण. ओके, चला बरोबर, ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आता बरोबर हा पण खूप मोठा टॉपिक आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीज. याच्यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट डिक्टेट करतो, ज्या ज्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे त्या डायरेक्ट मी डिक्टेट करतो बेटा. ठीक आहे, ओके. जो स्टार्टिंगचा पार्ट आहे बेटा हेल्थ. ओके, हेल्थमध्ये जर तुम्ही बघितलं तर हेल्थचे 3 पिलर आहेत बेटा, है ना. याच्यामध्ये मेंटल हेल्थ आलं, फिजिकल हेल्थ आलं आणि सोशल हेल्थ आलं. हे तिन्ही पण तुमचं बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर तुमचं तिन्ही पण बॅलन्स असेल तर तो पर्सन हेल्दी आहे असं आपण म्हणतो. अजून दुसरा जो याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे बेटा, योगा जे आहेत, योगा. ठीक आहे, योगा दोन्ही पण कवर करता बेटा. असं आपण म्हणू की याच्यामध्ये फिजिकल हेल्थ पण ट्रेन होतं आणि मेंटल हेल्थ पण तुमचं नीट राहतं बेटा. ठीक आहे, योगा ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे बेटा. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो यांनी दिला आहे बेटा पार्ट आहे ना, जो स्टार्टिंगचा पार्ट यांनी दिला आहे. ठीक आहे, टायफॉइड वगैरे दिला, सॅल्मोनेला टायफी. या टॉपिकमध्ये सगळ्यात सिंपल एक गोष्ट करा बेटा, एक साईडला लिहा डिसीज, एक साईडला लिहा पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये दिलं बघा, याच्यामध्ये ठीक आहे यांनी म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ पॅथोजन पण दिलं की पॅथोजन कसा कसा आपल्या बॉडीमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी काय काय करतो. ठीक आहे, आता कॉमन डिसीजेसमध्ये त्यांनी पहिले दिले पूर्व टायफॉइड, सॅल्मोनेला टायफी जो आहे. ठीक आहे, टायफॉइडचं बघा बेटा, सॅल्मोनेला टायफी है ना. ओके, याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा सॅल्मोनेला टायफी, हा काय कॉज करतो बेटा, टायफॉइड कॉज करतो. आणि टायफॉइडमध्ये जी फीवर असते बेटा, सस्टेन्ड हाय फीवर असते, हे लक्षात घ्या. सस्टेन्ड हाय फीवर म्हणजे सॉरी, सस्टेन्ड हाय फीवरचा मिनिंग आहे बेटा, फीवर याच्यामध्ये कमी होत नाही, कंटिन्युअस फीवर असते है ना. पुन्हा विकनेस येतो, स्टमक पेन येतं, कॉन्स्टिपेशन येतं, हेडेक, लॉस ऑफ अपेटाइट. ओके, सम कॉमन सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. आणि इंटेस्टायनल परफोरेशन विसरू नका है ना. हा इंटेस्टायनल परफोरेशन जर झाला त्याच्यामध्ये डेथ होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात बेटा. ठीक आहे, ओके. याला कन्फर्म करण्यासाठी जी टेस्ट वापरता बेटा ती विडायल टेस्ट वापरता है ना. आणि टायफॉइड मॅरेज जी आहे बेटा तिची स्टोरी तर आहेच है ना. जो नेक्स्ट आहे तुमचा पार्ट दॅट विल बी निमोनिया. निमोनियामध्ये काय हे लक्षात ठेवायचं नाही एक्स्ट्रा. निमोनियामध्ये पहिलं याचे पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचे बेटा. काय काय त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या निमोनियाच्या सिम्पटममध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे सिम्पटम आहे बेटा, ठीक आहे, याच्यामध्ये जे नेल्स आहेत तुमचे हे ब्ल्यूइश पडायला चालू होता किंवा ग्रेइश पडायला चालू होता. ठीक आहे, नेल्स मे टर्न ग्रे टू ब्ल्यूइश. हे कशामुळे होतं, बॉडीला जर ऑक्सिजन कमी पडला बेटा तर हा प्रॉब्लेम याच्यामध्ये अराईज होतो बेटा. ठीक आहे, ओके. आणि याच्यामध्ये जे खालचे 3 दिलेत बेटा, डिसेंट्री, प्लेग आणि डिप्थेरिया, याचे पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही हे करायचे बेटा. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काय शिगेला वगैरे आहे है ना. कॉमन कोल्ड तर माहिती बेटा याच्यामध्ये तुम्हाला है ना. मलेरिया, आता मलेरियामध्ये क्वेश्चन जे येतात ना पोरो हे कधी पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमवर येत नाहीत. ठीक आहे, मलेरियामध्ये मॅक्झिमम जे क्वेश्चन येतात ना बेटा ते येतात त्याच्या लाईफ सायकलवर, की हा कोणामध्ये कोणता पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम असतो है ना, कोणता होस्ट कधी असतो, प्रायमरी होस्ट कोण, सेकंडरी होस्ट कोण, याच्यावर मॅक्झिमम टाईम क्वेश्चन येतात पोरो. ठीक आहे, सायकल आहे तुम्ही कुठूनही सुरू करा वापस तुम्हाला तिथंच फिरून यायचं बेटा. ठीक आहे, तर मी सिंपल चालू करतो बेटा इथून. जर म्हणलं ह्युमन्समध्ये तर ह्युमन्समध्ये ह्युमन्समध्ये जी याची इन्फेक्शनची स्टेज आहे बेटा. ठीक आहे, ओके.
ह्युमन्समध्ये जे इन्फेक्शनची स्टेज आहे ती कोणती बेटा, स्पोरोझोइट आहे ना, स्पोरोझोइट इथं आहे बेटा, ठीक आहे. ओके, आणि स्पोरोझोइट काय करते बेटा, स्पोरोझोइट ब्लडमध्ये रिलीज करते, इन्फेक्टेड मस्किटो म्हणतो मी त्याला. इन्फेक्टेड मस्किटो रिलीज स्पोरोझोइट इन टू द ब्लड. ब्लड थ्रू ते कुठं जातं बेटा, ब्लड थ्रू ते जातं लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये गेले की लिव्हरमध्ये त्यांची होती प्री इरिथ्रोसायटिक सायझोगोनी. हे काय बेटा, इट्स अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, जे असेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला बेटा, ठीक आहे. आणि हे लिव्हरमध्येच का जातात, लिव्हर इज द सेफेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी. लिव्हरमध्ये ॲसिड वगैरे काही नसते हां, त्यामुळे ह्यांना मरण्याचे चान्सेस खूप कमी आहे त्यांचे. त्यामुळे हे कुठं मॅक्झिमम टाईम रिप्रोड्यूस करतात, लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये रिप्रोड्यूस झाले की हेपॅटोसाइटला ब्रेक करतात बेटा, है ना, आणि हेपॅटोसाइटला ब्रेक करून हे बाहेर येतात. आता बाहेर कुठे येतात, हे बाहेर येतात आरबीसीमध्ये, है ना, आरबीसीमध्ये येतात. आरबीसीमध्ये अजून रिप्रोड्यूस करतात पोरो, ठीक आहे. आणि आरबीसीला ब्रेक करून एक सबस्टन्स रिलीज करतात, त्याचं नाव असतं हिमोझाईन. हिमोझाईन रिलीज केला की आपल्यामध्ये दिसतात सिम्पटम्स बेटा, ठीक आहे. इथं आलं की हे डिफरन्शिएट होतात पोरो गॅमेटोसाइटमध्ये, है ना. कशामध्ये होतात बेटा, गॅमेटोसाइट. हे बघा, हा जो पार्ट दाखवला ना इथं, ओके, गॅमेटोसाइट. आता गॅमेटोसाइट जो पार्ट आहे ना बेटा, ठीक आहे, हा गॅमेटोसाइट, हा गॅमेटोसाइट हा पार्ट आहे. हे काय बेटा, मेल आणि फिमेल गॅमेट आहेत, ठीक आहे, मेल आणि फिमेल गॅमेट आहेत. हे मेल आणि फिमेल गॅमेट एक फ्रेश मस्किटो, ज्याच्या बॉडीत काहीच नाही असा मस्किटो येतो आणि इन्फेक्टिव्ह ह्युमन बिंगला बाईट करतो. इन्फेक्टिव्ह ह्युमन बिंगला बाईट केलं की तो स्वतःच्या बॉडीत काय घेऊन जातो बेटा, गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट गेले बेटा की गॅमेटोसाइट काय होतात, ह्याच्या मस्किटोच्या बॉडीत जाऊन म्हणजे गटमध्ये जाऊन फ्यूज होतात, है ना. तुम्ही म्हणताल सर गटमध्ये तर ॲसिड असते, ॲसिड असेल तर हे मरायला पाहिजेत. तर बेटा गटमधलं ॲसिड म्हणजे जे आर्थ्रोपोड्स आहेत त्यांच्या गटमध्ये तेवढं स्ट्रॉंग ॲसिड नसतं बेटा, ठीक आहे. ओके, किंवा आपण नसतंय पण म्हणू शकतो ॲसिड त्यांच्यामध्ये. मग हे काय करतात पोरो, यांच्या बॉडीमध्ये रिप्रोड्यूस करतात. कशाच्या बॉडीमध्ये रिप्रोड्यूस करतात, जो मस्किटो आहे याच्या बॉडीमध्ये रिप्रोड्यूस करतात, ठीक आहे. ओके, आणि रिप्रोड्यूस झाले पोरो की याच्यामध्ये काय बनतात, डबल बनतात, त्याच्यामध्ये स्पोरोझोइट. आणि ते स्पोरोझोइट कुठं स्टोअर केले जातात, इन द सलायव्हरी ग्लँड, है ना. हा जो पार्ट आहे बेटा, सलायव्हरी ग्लँडमध्ये यांना स्टोअर केलं जातं, ठीक आहे. आता याला खूप ब्रीफमध्ये मी सांगत आहे, है ना, पण टाईम पण आपल्याकडे कमी आहे बेटा. अमिबिक डिसेंट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची बेटा, याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन का होतं. तर बेटा जर डॅमेज झालं तुमच्या स्मूथ मसल्स तर पेरिस्टाल्सिस मुवमेंट होतील का, नाही. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते की सर डिसेंट्री असून याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन कसं होऊ शकतं, बघा ना तुम्ही दिले यांनी कॉन्स्टिपेशन, है ना. कॉन्स्टिपेशन कसं होऊ शकतं, तर इथं पेरिस्टाल्टिक मुवमेंट जी आहे ती काय केली बेटा, इनहिबिट केली. आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट इनहिबिट केल्यामुळं इथं काय होतं, पेरिस्टाल्टिक मुवमेंट इनहिबिट झाल्यामुळं मेन प्रॉब्लेम इथं हा होतो की जे स्टूल आहे ते पुढं सरकवू शकत नाही आणि कॉन्स्टिपेशन होतं बेटा, म्हणजे पोटात कळा आल्यासारखं होतं. ओके, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं बेटा, ह्याच्यामध्ये फिलारिएसिसमध्ये याचे पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम अफेक्टेड एरिया आणि हे डायग्राम देतात डायरेक्टली, है ना, तुम्हाला लेबल करायचे असते. ओके, रिंगवर्मचा जो पार्ट आहे बेटा, रिंगवर्मचा पार्ट है ना, पहिलं त्याचा पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला वर्म नाही आहे, ठीक आहे, हा फंगस आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला फंगसचे पण यांनी जे पण नावं दिलेत बेटा फंगसचे, ठीक आहे, ते तुम्ही फंगसचे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा, ठीक आहे. ओके, चला याच्यामध्ये नेक्स्ट इम्युनिटी. इम्युनिटीमध्ये जी तुमची इनेट इम्युनिटी बेटा, इनेट इम्युनिटी ही बाय बर्थ असते, हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहेत बेटा, है ना. हे स्टार्टिंगचं तर नाही. तुम्ही ना स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीमध्ये जे तुमचे एन टर्मिनल आणि सी टर्मिनल हे लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे. हा तुमचा सी टर्मिनल आहे म्हणजे हा सेल बाइंडिंग साईट आहे, सेल बाइंडिंग साईट आहे हा. आणि जो एन टर्मिनल आहे बरोबर, ठीक आहे, एन टर्मिनल कुठे गेला, है ना, हा एन टर्मिनल बरोबर, ठीक आहे. हा अँटीजन बाइंडिंग साईट आहे, ठीक आहे. जो तुमचा अँटीजन आहे तो इथं येऊन बाइंड करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँटीबॉडी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. IgA, IgG, IgM, IgD, IgE, है ना, ह्याचे अँटीबॉडीज आहेत या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जो पेंटामर असतो तो मॉलिक्यूल कोणता, IgM. IgM इज अन पेंटामर मॉलिक्यूल, ठीक आहे. त्याच्यामध्ये 10 बाइंडिंग साईट असतात. ओके, याच्यापेक्षा जास्त काही विचारू शकत नाहीत बेटा, ठीक आहे. ओके, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलीही इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह आहे म्हणलं की त्याच्यामध्ये अँटीबॉडी आपली बॉडी बनवते. ॲक्टिव्ह म्हणलं शब्द की अँटीबॉडी आपली बॉडी बनवते आणि पॅसिव्ह म्हणलं की अँटीबॉडी बाहेरून येतात. एवढं जर लक्षात ठेवलं तर अख्खा कन्सेप्ट क्लिअर आहे बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये एक नॅचरल आणि आर्टिफिशियल एक आहे. नॅचरल म्हणजे ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स नाही, ओके, आणि आर्टिफिशियल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स आहे, बस. ओके, हे झालं तुमचं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, आता ॲलर्जीमध्ये ना पोरो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, ठीक आहे. जो ॲलर्जन आहे बेटा, ॲलर्जन आणि अँटीजनमध्ये फरक असतो, है ना. अँटीजन हा सगळ्यांसाठी अँटीजन आहे. सपोज सॅल्मोनेला टायफॉइड बेटा, टायफॉइडचा पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो सगळ्यांसाठी सेम आहे ना, है ना, तो सगळ्यांना सेम डॅमेज करतो. पण ॲलर्जन जो असतो ना बेटा, ॲलर्जन ही वेगळी गोष्ट आहे. ॲलर्जन हा एकासाठी अँटीजन आहे, दुसऱ्यासाठी तो नॉर्मल आहे. तर आपण ॲलर्जनला कधीही अँटीजन म्हणत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, चला बेटा, ठीक आहे. ॲटोइम्युनिटी म्हणजे बघा, याच्यामध्ये रुमॅटॉइड ह्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे मागच्या वेळेस पण आले होते, रुमॅटॉइड आर्थरायटिस, है ना, RA म्हणतो आपण याला. ओके, मायस्थेनिया ग्रेव्हिस वगैरे.
ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट, इम्युन सिस्टीम इन आवर बॉडी बेटा. याच्यामध्ये प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रायमरी कोण बेटा, बोन मॅरो आणि थायमस, आणि बाकीचे उरलेले सगळे सेकंडरी बेटा, है ना, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये अजून एक जी गोष्ट दिली आहे बेटा सगळ्यात महत्त्वाची, ओके, यांनी दिले बेटा अपेंडिक्स दिला आहे कुठेतरी, अपेंडिक्स आहे ना. अपेंडिक्स जो आहे, अपेंडिक्स हा सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे. तर अकॉर्डिंग टू इम्युन सिस्टीम अपेंडिक्स इज नॉट अ वेस्टिजियल ऑर्गन. ओके, हा वेस्टिजियल ऑर्गन नाही आहे बेटा, हे लक्षात घ्या. आता बरोबर एड्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं ही सायकल ठेवायची लक्षात, ठीक आहे. रेट्रोव्हायरस आला, व्हायरस इन्फेक्टेड, व्हायरस हा नॉर्मल सेलला इन्फेक्ट करत आहे बरोबर, ठीक आहे. ओके, जो मध्ये आला एकदा व्हायरस, हा काय घेऊन येतो बेटा, हे सिंगल स्टँडर्ड RNA मॉलिक्यूल असतो. RNA मॉलिक्यूलपासून त्याचा काय बनतो बेटा, DNA बनतो, ठीक आहे. आणि हा DNA जो आहे बेटा, हा इनकॉर्पोरेट होतो कोणाच्या, होस्टच्या DNA सोबत, आणि काय बनतात बेटा, वायरॉन पार्टिकल्स बनतात, ठीक आहे. आता कॅन्सरमध्ये ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन पण महत्त्वाचे बेटा. ओके, मायबॅक्टेरियम, व्हायरसेस, फंगाय अँड इवन पॅरासाइट टॅक्झोप्लाझ्मा, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा. ओके, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आणि इलिसा याला यूज करतात. प्रिव्हेन्शन कसं करायचं, ओके, प्रिव्हेन्शनसाठी डोंट म्हणजे सिम्पल म्हणतात की डोंट इंडल्ज विथ, म्हणजे असा पर्सन जो तुम्हाला माहीत नाही आहे ना, सेक्शुअली त्यासोबत इंडल्ज नका हो, वगैरे वगैरे, है ना. कॅन्सर, आपण जेव्हा कॅन्सरमध्ये कॅन्सर बघतो बेटा, ठीक आहे, तर कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिलं बघा, कॉन्टॅक्ट इनिबिशन, है ना. कॉन्टॅक्ट इनिबिशन कोणत्या सेल करतात, नॉर्मल सेल करतात. ओके, जे कॅन्सर सेल आहे ते कॉन्टॅक्ट इनिबिशन करतात का, करत नाहीत बेटा, ठीक आहे. दोन टाईपचे ट्यूमर असतात, बेनाइन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट ट्यूमर खतरनाक असतात, है ना. ओके, कॉजेस ऑफ कॅन्सर, याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा बेटा, जे ऑन्कोजन्स आहेत बेटा, ऑन्कोजन्स आणि प्रोटॉन्कोजन्स. ओके, म्हणजे आपल्याच बॉडीमध्ये काही सेल्स अँड काही जीन्स असतात जे ॲक्टिवेट होऊन कॅन्सर पण होऊ शकतो बेटा. डिटेक्शन ऑफ कॅन्सर, याच्यामध्ये CT स्कॅन, MRI या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा. ओके, आता हे सांगणं तुम्हाला गरजेचं, ज्या तुम्ही नीट दिला बेटा, ठीक आहे, तुम्हाला एवढ्या गोष्टी तर समजतात, है ना. आता बरोबर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज, ठीक आहे. ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूजमध्ये जर बघितलात तुम्ही, है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिले बेटा. यांनी दिले ओपिएट्स, है ना, पुन्हा नंतर कोका अल्कलॉइड्स हे दिले बेटा, पुन्हा धतुरा वगैरे पण दिले तुम्हाला. बघा, जे ओपिएट्स आहेत ना पोरो, ओपिएट्स, ठीक आहे, तर ओपिएट्समध्ये काय काय येतं हे महत्त्वाचं बरं पोरो. ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आला, एक तर तुमचा बरोबर येतो किंवा चुकतो, है ना, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट नाही लावू शकत. ओके, ओपिएट्स, ड्रग्स विच स्पेसिफिक ओपिएट रिसेप्टर प्रेझेंट इन अवर सेंट्रल न्यूरल सिस्टीम, आणि GI ट्रॅक, म्हणजे पोरोला खाल्लं पण जाऊ शकतं, है ना. हेरोईन, ओके, हेरोईन यांचा आहे बेटा. हेरोईन हा सिंथेटिक आहे. ओके, याचा जो प्री फॉर्म आहे बेटा तो कोणता आहे, मॉर्फिन, है ना. कॉमनली कॉल्ड एज स्मॅक इज कॉल्ड एज डायसिटिल मॉर्फिन विच इज व्हाईट ओडरलेस बिटर क्रिस्टलाइन कंपाउंड ऑब्टेन फ्रॉम ॲसिटिलेशन ऑफ मॉर्फिन. म्हणजे बघू, मॉर्फिन जो आहे बेटा, मॉर्फिन याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्याचं ॲसिटिलेशन करून काय बनवलं आपण, हिरोईन बनवलं, है ना. ओके, हा पार्ट तुमचा महत्त्वाचा आहे पोरो, हो, ठीक आहे. आणि कशापासून घेतात पोरो, पपावर सोमिनिफरम जो एक प्लांट आहे बेटा, ठीक आहे. ओके, हिरोईन इज डिप्रेसंट, स्लो डाऊन द बॉडी फंक्शन. आता बघा पोरो, कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स म्हणजे काय काय येतं पोरो याच्यामध्ये येतं भांग, गांजा, है ना, या सगळ्या गोष्टी कुठे येतात, कॅनाबिनॉइड्समध्ये येतात. कॅनाबिनॉइड्समध्ये जी पहिली गोष्ट येते बेटा, ठीक आहे, ती येते तुमचा भांग. ओके, भांग काय बेटा, भांग इज अ प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये आपण काय यूज करतो बेटा, एक तर कर्ड यूज करतो. कर्डमध्ये टाकतात बेटा याचा जो तुमचा कॅनॅबिस सटायवा जो प्लांट आहे बेटा, ठीक आहे, कॅनॅबिस सटायवाचे लिव्स टाकतात. ओके, त्याला आपण म्हणतो भांग बेटा. ओके, गांजा एक प्रकार असतं बेटा, गांजामध्ये काय असतं की ड्राईड लिव्ज असतात जे स्मोक केले जातात, है ना. ओके, याच्यामध्ये बघा, एक तर जे कॅनाबिनॉइड्स आहेत त्यांना तुम्ही खा, ओढा, काही करा, तुम्ही काही पण याच्यामध्ये करू शकतात बेटा. यांचा जो इफेक्ट आहे कशावर, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर, हा खतरनाक आहे बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच लोकांची डेथ पण होऊ शकते. आता बघा पोरो, ठीक आहे, कोका अल्कलॉइड्समध्ये बघा, कोकेनला क्रॅक असं म्हणतात, त्याचे छोटे छोटे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि हा ॲट्रोपा बेलाडोनापासून काय करतात, आयसोलेट करतात बेटा. ॲट्रोपा बेलाडोनापासून याला आयसोलेट केलं, पहिली गोष्ट, ठीक आहे. ओके, आणि नाही ह्याच्यामध्ये बघा, ठीक आहे, जो तुमचा कोकेन आहे बघा, ठीक आहे, कोकेन इरिथ्रोझॅलम कोकापासून हा आयसोलेट केला जातो, ठीक आहे. जो तुमचा ॲट्रोपा बेलाडोना बेटा, यांची हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी, ॲट्रोपा बेलाडोना आणि धतुरा. ओके, यांच्यामध्ये ही जी आहे ही हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी बेटा. आता यांनी दुसरं पण दिले बरोबर, बार्बिच्युरेट, सॅम्पेटामाइन अँड बेन्झोडायझेपिन्स आर सिमिलर ड्रग दॅट आर यूज्ड मेडिसिन टू हेल्प पेशंट कोप अप विथ डिप्रेशन. म्हणजे ज्या लोकांना डिप्रेसिव्ह प्रॉब्लेम आहेत त्यांना ही मेडिसिन वापरली जातात, डायझोपेन वगैरे, ठीक आहे. चलो आगे. त्यांनी रिस्किंग दिले बेटा की कुणाला कशामुळे होऊ शकतं, टोबॅकोमुळे काय होऊ शकतं हे पण दिले त्यांनी, ठीक आहे. ॲडोलसन्स ड्रग अब्यूज. आता याच्यामध्ये काय होतं, ॲडिक्शन, डिपेंडन्सी, विड्रॉल सिंड्रोम वगैरे पण दिले यांनी, है ना. इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल, म्हणजे हे तुम्हाला सगळं सोसायटीसाठी दिलेल्या गोष्टी आहेत बेटा. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, कसं प्रिव्हेंट करू शकता, आता काउन्सिलिंग करा,
लक्ष द्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. ठीक आहे. हां, मला समजतं बेटा हे खूप आपण ब्रीफमध्ये घेतो आहेत, पण बरोबर तुमच्याकडे टाईम आहे ना, तेवढा टाईम आपण पण याला देऊ शकत नाहीत बेटा. ठीक आहे. मेन जेवढ्या गोष्टी तुम्हाला वाचायला सांगितल्यात तेवढ्या प्रॉपर वाचून घ्या. वाचून काय बेटा, रिवाईज करून घ्या, है ना. ओके. जो याचा नेक्स्ट पार्ट आहे बेटा, दॅट इज इव्होल्युशन. आता इव्होल्युशनमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट डिक्टेट करतो बेटा. ठीक आहे, की तुम्हाला काय नेमकं करायचं आहे, क्वेश्चन नेमके कुठून येतात बघा. ठीक आहे. स्टार्टिंगचा जो बिग बँगचा पार्ट आहे बेटा, याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना की टाईम पिरियड जो दिला आहे त्यांनी, ठीक आहे, की कोण किती ओल्ड आहे काय वगैरे वगैरे, हे ना, हे दिलं बघा त्यांनी. ठीक आहे. 4.5 बिलियन इयर बॅक. ओके, हे महत्त्वाचं आहे. स्टार्टिंगच्या पार्टवर याच्यावरच क्वेश्चन येऊ शकतो तुमचं. ठीक आहे, की कधी काय झालं, किंवा फॉर्मेशन ऑफ फर्स्ट लाईफ कसं आलं, काय काय नाही, ह्या स्टोरीज आहेत बरोबर. स्टोरीजवर काही खूप जास्त क्वेश्चन येत नाहीत. क्वेश्चन जे येतात ते तुमच्या इथलच्या पार्टवर येतात. ठीक आहे, की कोणता काय काय यूज केलं होतं, ओके, टेम्परेचर किती होतं, ओके, या गोष्टींवर येऊ शकतात बेटा, है ना. किंवा याच्यामध्ये पहिला कोण बनला, RNA पहिला बनला का DNA पहिला बनला, हे पण विचारू शकतात बेटा. ठीक आहे. RNA प्रोटीन ATC या गोष्टी विचारू शकतात. जो मिलरचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरूनच क्वेश्चन येऊ शकतो. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये क्वेश्चन सहसा येत नाही बेटा. ठीक आहे. हे होतं मिलरच्या एक्सपेरिमेंटचं सेटअप, है ना. पूर्ण त्यानं सेटअप केलं होतं की कसं कसं काय काय नाही, है ना. याच्यामध्ये लाईटनिंगसाठी त्यांनी स्पार्क डिस्चार्ज वापरला होता. गॅसेस कोणते टाकले होते, CH4 NH3 H2 आणि H2 बेटा. ठीक आहे. यांचा जो हे होता 2:2:1 हा यांचा रेशो होता बेटा. ठीक आहे. ओके. इव्होल्युशन लाईफ थेअरी. ओके. तर इव्होल्युशन याच्यामध्ये जर बघितलं ना तुम्ही, जो थेअरी यांनी दिला आहे पूर्ण प्रॉपर, की कसं कसं काय काय झालं याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. याच्यावर असा खूप प्रॉमिनंटली क्वेश्चन विचारले जात नाहीत. क्वेश्चन जे विचारले जातात ते होतात बघा इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनमध्ये. आणि इव्हिडन्सेसमध्ये सगळ्यात जर महत्त्वाचा कुठला पार्ट असेल बेटा, ठीक आहे, सगळ्यात जर महत्त्वाचा कुठला पार्ट असेल तर तो पार्ट आहे तुमचा होमोलोगस ऑर्गन आणि अनालोगस ऑर्गन बेटा. ठीक आहे. एम्ब्रियोलॉजिकल सपोर्ट. ओके. आता बघा याच्यामध्ये होमोलोगस ऑर्गन आणि अनालोगस ऑर्गन हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बेटा. ठीक आहे. एक आता इथलं थोडं बघा, जेव्हा आपण ऑर्गन म्हणतो होमोलोगस, ठीक आहे, होमोलोगस, ओके, होमोलोगस ऑर्गन. ठीक आहे. होमोलोगस ऑर्गनमध्ये यांचं ओरिजिन काय असतं बेटा, ओरिजिन इज सेम. ओरिजिन काय असतं बेटा याच्यामध्ये, सेम. ओके, सेम ओरिजिन. आणि फंक्शन कसं असतं बेटा, फंक्शन इज डिफरंट, है ना. आणि याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होत आहे. त्यामुळे याचे एक्झाम्पल जरी तुम्ही खूप चांगले मार्क घेतला असताल अगोदरच्या याच्यामध्ये, तरी पण अनालॉगस आणि होमोलोगसचे एक्झाम्पल बघून जावा बेटा. ठीक आहे. ओके. बघा याच्यामध्ये दिले बघा त्यांनी सिंपल आणि कन्व्हर्जंट इव्होल्युशन आणि डायव्हर्जंट इव्होल्युशन हे पण समजून जावा बेटा. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये बघा the same structure developing along different direction due to adaptation to different needs. This is divergent evolution and structure called as homologous structure. ठीक आहे. बरोबर. बघा यांनी असं म्हणलं की जशी नीड राहिली, ठीक आहे, जशी गरज पडली तसं तो एखादा ऑर्गॅनिझम काय झाला बेटा, इव्हॉल्व झाला, किंवा एखादा ॲनिमल काय झाला, इव्हॉल्व झाला. ठीक आहे. सपोज चिता आहे बेटा. चिताला काय, चिता कोण आहे बेटा, मॅमल आहे. ओके. चिता मॅमल आहे. बॅट कोण आहे, बॅट इज ऑल्सो मॅमल. चिता त्याचे पाय कशासाठी वापरते, पळण्यासाठी वापरते बरोबर. ठीक आहे. तर चितामध्ये जे मॉडिफिकेशन झाले ते कसे झाले, पळण्यासाठी जे गरजेचे ते झाले बेटा. ठीक आहे. बॅट इज ऑल्सो मॅमल. तर बॅटचं काम काय बेटा, बॅट ही उडणारी आहे, है ना. तर तिचे जे 4 लिम्स आहेत, ओके, ती तसे मॉडिफाय झाले. म्हणजे अकॉर्डिंग टू नीड, ओरिजिन सगळ्यांचं सेम आहे, पण अकॉर्डिंग टू नीड त्यांनी स्वतःला चेंज केलं बेटा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू हॅबिटॅट, अकॉर्डिंग टू नीड त्यांनी स्वतःला चेंज केलं. ओके. हे जे इव्होल्युशन आहे ना बेटा, हे जे इव्होल्युशन आहे हे काय शो करतं बघा. ठीक आहे. हा डायव्हर्जन्स शो करतं. डायव्हर्जन्स म्हणजे काय बेटा, जो एक तुमचा एक ग्रुप आहे तो डिफरंट डायरेक्शनला चालला आहे बरोबर. ठीक आहे. आणि अनालॉगस ऑर्गन जे आहेत ना बेटा, अनालॉगस ऑर्गन जे आहेत बघा, अनालॉगस जे ऑर्गन आहेत बघा, अनालॉगस जे स्ट्रक्चर आहे बेटा, अनालॉगस ऑर्गन्स. ठीक आहे. अनालॉगस ऑर्गन्स जे आहेत बेटा, यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो बघा सिम्पल. अनालॉगस स्ट्रक्चरमध्ये यांच्यामध्ये जे ओरिजिन आहे बेटा, ओरिजिन काय असतं, डिफरंट असतं. ओरिजिन असतं बेटा डिफरंट. ओके. ही खूप महत्त्वाचं बेटा, ओरिजिन इज डिफरंट आहे ना. फंक्शन कसं असतं बेटा, फंक्शन इज सेम. म्हणजे बरोबर हे काय इंडिकेट करतं, ओके, हे कन्व्हर्जन्स इंडिकेट करतं बेटा. ठीक आहे. जसं आपण म्हणतो बर्ड अल्सो फ्लाय, ओके, इन्सेक्ट अल्सो फ्लाय, दोघांचा जो ओरिजिन आहे तो कसा बेटा, डिफरंट आहे ना. दोघांचा ओरिजिन जरी डिफरंट असला तरी दोघांचं फंक्शन काय बेटा, सेम. आणि फंक्शन का बरं सेम आहे, कारण जसं जिओग्राफिकल कंडिशन असतील तसंच राहावं लागतं बेटा. ठीक आहे. बघा इथं मॅमलचे एक्झाम्पल दिलेत बघा, मॅमल्स. ठीक आहे. हे सगळे मॅमल्स आहेत बरोबर. ओके. दे ऑल आर मॅमल्स. ओके. बघा आपल्यामध्ये हँड असा आहे बेटा, चितामध्ये असा आहे ना, वेलमध्ये असा आहे, आणि जो बॅट आहे त्याच्यामध्ये असा आहे बेटा. ठीक आहे. सेम ग्रुपचे ऑर्गॅनिझम आहेत, बट त्यांनी स्वतःला चेंज करून तसं घेतलं बेटा. चेंज का बरं करून घेतले, प्रत्येकाला डिफरंट हॅबिटॅट आहे, प्रत्येकाला जे डिफरंट चॅलेंजेस आहेत बेटा. ठीक आहे. जर त्याला त्या वातावरणामध्ये जिवंत राहायचं किंवा जगायचं तर काय करावं लागेल बेटा, तसे त्याला अडॅप्टेशन करावे लागतील बेटा. ठीक आहे. चला नेक्स्ट विल मूव्ह ऑन. अनालॉगस, होमोलॉगस.
मॅक्झिमम टाईम बेटा कधी याच्यावर तर क्वेश्चन खूप जास्त विचारला असं नाही आहे है ना. जो तुमचा बेटुलारी आहे, कार्बोनेरियन बेटुलारी, याच्यावर जास्त कधी नाही विचारत. ठीक आहे. अडॅप्टिव्ह रेडिएशन बघा. ठीक आहे. रेडिएशन, अडॅप्टिव्ह रेडिएशनमध्ये बघा, अडॅप्टिव्ह रेडिएशनचा सिंपल कन्सेप्ट आहे बरोबर. ठीक आहे. एकदम सिंपल अडॅप्टिव्ह रेडिएशनचा कन्सेप्ट आहे की सगळ्यांचं ओरिजिन हे सेम आहे. ओके. पण ते डिफरंट डायरेक्शननं गेले पोरो. ठीक आहे. डिफरंट डायरेक्शननं का बरं गेले? कारण पोरो तशा नीड होत्या किंवा तसे त्यांना काय भेटले, सराउंडिंग त्यांना तशी भेटत गेली. जर तशी सराउंडिंग भेटत गेली तर त्यांनी स्वतःला काय केलं बेटा, तसं चेंज केलं बेटा. ठीक आहे. ओके. हे झालं अडॅप्टिव्ह रेडिएशन बेटा. ठीक आहे. हा जो तुम्हाला दिला आहे बेटा, हा जो पार्ट दिला आहे प्लॅसेंटल मॅमल्स आणि ऑस्ट्रेलियन मार्सुपियल्स. ओके. हे दोन्ही एकाच ठिकाणी राहायला लागले बेटा. यांचं ओरिजिन कसं आहे, डिफरंट आहे, पण अडॅप्टेशन कसे आहेत बेटा, सेम आहेत है ना. त्यांनी इथे दिले बघा. ओके. वन कॅन कॉल दिस कन्वर्जंट इव्होल्यूशन. प्लॅसेंटल मॅमल्स इन ऑस्ट्रेलिया ऑल्सो एक्झिबिट अडॅप्टिव्ह रेडिएशन इन इव्हॉल्विंग टू व्हरायटीज ऑफ सच प्लॅसेंटल मॅमल्स. ओके. ईच ऑफ द विच अपियर्स टू बी सिमिलर टू करस्पॉन्डिंग मार्सुपियल्स. ओके. प्लॅसेंटल वुल्फ आणि टास्मॅनियन वुल्फ या दोघांचं ओरिजिन डिफरंट आहे बरोबर. ठीक आहे. पण ज्या कंडिशन आहेत बरोबर, ॲटमॉस्फिरिक कंडिशन ह्या सेम आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये इव्होल्युशन जे झालं बेटा ते सेम झालं. ठीक आहे. याला पॅरलल इव्होल्युशन असं पण म्हणतात बेटा. ठीक आहे. आता बरोबर याच्यामध्ये ना सगळ्यात जो महत्त्वाचा पार्ट आहे, ठीक आहे, ब्रँचिंग डिसेंट वगैरे. ओके. याच्या थिअरीज त्यांनी दिल्यात बेटा. याच्यामध्ये जो बघा आता जो आलेला क्वेश्चन आहे, आता पण आलेला जो क्वेश्चन आहे तो याच्यामध्ये नाही आहे है ना. हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपल, हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपलमध्ये याच्यामध्ये सिलेक्शन महत्त्वाचं आहे बेटा. ठीक आहे. हार्डी-वेनबर्गला आपण कसं लिहितो बघा, पी स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1 है ना. बरोबर. आता याच्यामध्ये ना सिंपल एकच लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. कुठलाही बघा, हे पी झालं आणि हा क्यू झाला एक्स्ट्रीमिटीज. ओके. आणि हा काय झाला बेटा, इन बिटवीन. ओके. कुठलीही जर एक एक्स्ट्रीमिटी सिलेक्ट झाली, कुठलीही एक जर एक्स्ट्रीमिटी सिलेक्ट झाली बरोबर. ठीक आहे. ओके. किंवा आपण असं म्हणू जो मिडचा पार्ट आहे हा जर सिलेक्ट झाला, ओके, मीडियम साईज. ओके. हा एक एक्स्ट्रीम आहे, हा एक एक्स्ट्रीम आहे बेटा. मीडियम साईज जर सिलेक्ट झाला बेटा, ठीक आहे, तर हा जो ग्राफ आहे हा वर जात राहतो असा है ना. ओके. जर समजा पी सिलेक्ट झाला किंवा क्यू सिलेक्ट झाला तर ग्राफ कुठल्या तरी एका साईडला शिफ्ट होतो, ज्या साईडला पी आहे किंवा क्यू आहे, जो पण वाढेल बेटा है ना. आणि जर बरोबर दोन्ही पण एक्स्ट्रीम जर सिलेक्ट झाले, पी आणि क्यू दोन्ही पण जर एक्स्ट्रीम सिलेक्ट झाले बेटा, याला म्हणतो आपण डिसरप्टिव्ह सिलेक्शन. याच्यामध्ये दोन्ही पण ग्राफ, एका ग्राफचे दोन ग्राफ बनतात बेटा. ठीक आहे. आणि पीक हे दोन्ही एक्स्ट्रीमिटीजला शिफ्ट करतात. हे डायरेक्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे बेटा. चला नेक्स्ट. ओके. फाउंडर्स इफेक्ट वगैरे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बेटा आता है ना. तुम्हाला बघा, ॲनिमल किंगडम, इव्होल्युशन आणि बायोटेक या गोष्टी तुम्ही NCERT लाईन टू लाईन प्रॉपर वाचूनच एक्झामला जावा है ना. एक्स्ट्रा काही काम याच्यात करू नका बेटा. तुम्हाला वाटतं ह्या गोष्टी, पण ह्या गोष्टी विसरतात है ना. आता ब्रीफ अकाउंट ऑफ इव्होल्युशनमध्ये ना कोण कधी आलं याच्यावर तर आताच क्वेश्चन आला है ना. हे महत्त्वाचं आहे बरोबर. तुमचा 5 मिलियन एरेगो काय झालं, 320 मिलियन एरेगो है ना. हा जो पार्ट आहे, हा पार्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे बेटा. ठीक आहे. हा कोलोकॉन्टॅक्ट फिश जो यांनी दिला आहे बेटा, हा पण महत्त्वाचा आहे. एक्सटिंक्ट कधी झाला याच्यामधला टाईम पिरियड लक्षात ठेवा फक्त. आता बघा याच्यामध्ये सिनॅप्सिड, थेरॅप्सिड, थिकोडॉन, ओके, डायनासोर्स वगैरे याच एवढं ह्याच्यावर नाही कधी क्वेश्चन येत, पण तो वरच्या पार्टवर क्वेश्चन येतो बेटा. ठीक आहे. आता जो डायरेक्टली क्वेश्चन येतो ना पोरो, तो येतो ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन. तो ह्युमन इव्होल्युशनमध्ये एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवा बघा. ठीक आहे. ऑस्ट्रेलोपिथेकस, रामापिथेकस, ओके, अंड्रायोपिथेकस हे स्टार्टिंगचा पार्ट आहे बेटा. ठीक आहे. इथून पुढचा सिक्वेन्स सगळा पार्ट कर मी. याच्यामध्ये दुसरा काहीच पर्याय नाही बेटा. जो हँडीमॅन होता त्याला होमो हॅबिलिस आपण म्हणायचो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा सगळ्या जो डेव्हलप आहे त्याची ब्रेन कॅपॅसिटी किती होती बेटा, जो तुमचा होमो इरेक्टस आहे हा कधी आलता, या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा. ठीक आहे. याच्यामध्ये काहीही तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आता जो आपला लास्ट पार्ट उरला बेटा, दॅट इज जो लास्ट पार्ट तुमचा उरला आहे, लास्ट जो पार्ट आहे तो आहे बेटा तुमचा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये बघा पोरो. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला ओरली सांगतो की काय काय तुम्ही लक्षात ठेवायचे है ना. खूप जास्त परेशान याच्यामध्ये व्हायचं नाही. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये जे क्वेश्चन येतात पोरो, ते क्वेश्चन येतात मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शनवर मॅक्झिमम टाईम. मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन जे आहेत बेटा, ठीक आहे, मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शनवर मॅक्झिमम टाईम क्वेश्चन येतात. ओके. अगोदरचा पार्ट आहे याच्यामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन वगैरे, त्याच्यावर खूप रेअरली क्वेश्चन येतात. आणि जर समजा तुम्हाला पॉप्युलेशनबद्दल बघायचंच आहे बेटा, ठीक आहे, तर याच्यामध्ये ना स्टार्टिंगला दोन गोष्टी दिल्यात बघा. ठीक आहे. पहिलं दिले त्यांनी टाईम पिरियड आणि वर्ल्डचं पॉप्युलेशन. ओके. इन्क्रीज इन वर्ल्ड पॉप्युलेशन. आणि जो दुसरा पार्ट दिला आहे ना त्याच्यामध्ये टाईम पिरियड दिला आहे, म्हणजे इंडिपेंडन्सपासून आतापर्यंत. ओके. आपलं इंडियाचं पॉप्युलेशन कसं वाढलं हे पण त्यांनी एका ठिकाणी दिलेलं आहे बेटा. ठीक आहे. ओके. म्हणजे इंडियाचं पॉप्युलेशन कसं वाढलं आणि वर्ल्डचं पॉप्युलेशन कसं वाढलं या दोन्ही गोष्टी कंपॅरेटिव्ह तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बेटा. नाही तर स्टार्टिंगचा पार्टमध्ये काही जास्त तुम्ही घुसू नका. ठीक आहे.
ओके, याच्यामध्ये मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शनमध्ये बेटा, मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शनमध्ये नॅचरल मेथड्स आहेत, ठीक आहे. ओके, त्याच्यामध्ये नंतर तुमच्या ज्या दुसऱ्या मेथड आहेत त्या बॅरियर मेथड आहेत बेटा. ओके, त्यानंतर आपण काय यूज करतो, मेडिसिन वगैरे यूज करतो, ठीक आहे. त्याला आपण पिल्स असं म्हणतो बेटा. नॅचरल मेथडमध्ये त्याच्यामध्ये बघा, नॅचरल मेथड्समध्ये ज्या तुमच्या हे आहेत बघा टर्मिनॉलॉजी त्या महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. पिरियॉडिक अब्स्टिनन्स असेल है ना, ओके, किंवा याच्यामध्ये विथड्रॉल मेथड असेल बेटा. ओके, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर म्हणलं आपण अब्स्टिनन्स तर कधीपासून कधीपर्यंत अवॉइड करायचं, का करायचं, याचे पण लॉजिक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बेटा, ठीक आहे. बॅरियर मेथडमध्ये आपण सांगतो वॉल्ट सांगतो बेटा, ठीक आहे, सर्वायकल कॅप सांगतो. ओके, त्यानंतर कॉन्डोम्स आले बेटा, फेमिडोम्स आले, हे आले तुमच्या कशामध्ये, हे स्टार्टिंगचा जो पार्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये आले बेटा बॅरियर मेथडमध्ये. ओके, आणि जे पिल्स आहेत बेटा त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची जी पिल लक्षात ठेवायची दॅट विल बी सहेली. सहेली तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वीकली पिल असते, नॉन स्टेरॉइड असते. हिचं वर्किंग कसं असतं तर ही डायरेक्ट ब्लॉक करते रिसेप्टॉर्सला है ना. पण त्या रिसेप्टॉर्सला बेटा जे तुमचे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे रिसेप्टॉर आहेत त्यांनाच डायरेक्ट ब्लॉक करते, दॅट इज सहेली. तिला डेव्हलप कोणी केलं होतं, CRDI लखनौने डेव्हलप केलं होतं बेटा, ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात जो महत्त्वाचा पार्ट मला याच्यामध्ये वाटतो बेटा तो वाटतो MTP. ओके, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. MTP तुम्ही कधीपर्यंत करू शकता, ओके, कधी केली म्हणजे कधीपर्यंत लिगलाइज आहे, ओके, किंवा जर समजा 6 महिन्यापर्यंत करायची तर काय करावं लागतं, या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक दिले बघा 1/5 ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी जेवढ्या होतात त्यापेक्षा 1/5 काय होतात बेटा याच्यामध्ये तर MTP केल्या जातात है ना. हा पार्ट महत्त्वाचा आहे. आणि अजून जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मला वाटतो तो शेवटचा बेटा, जो तुमचा काय बेटा सपोर्टिव्ह टेक्निक्स आपण त्यांना म्हणतो की है ना, किंवा ARTs असिस्टिव्ह रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ज्यांना आपण म्हणतो, ठीक आहे. ARTमध्ये पण जो पार्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये गिफ्ट आलं है ना. तुम्हाला याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट लक्षात ठेवायचा बेटा, तो महत्त्वाचा पार्ट लक्षात ठेवायचा की कुठं फर्टिलायझेशन बॉडीमध्ये होतं, कुठं फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होतं, हे महत्त्वाचं आहे है ना. किंवा म्हणजे आपण IVF म्हणतो ना, इन विट्रो फर्टिलायझेशन, इन विवो फर्टिलायझेशन. जर विट्रो झालं बेटा तर कुठं होतं है ना, किंवा कोणत्यामध्ये विट्रो होतं, किती सेलमध्ये असल्यानंतर त्याला बॉडीत इन्सर्ट करतात, मग कुणामध्ये करतात, त्या सेम मदरमध्ये करतात का सरोगेट मदरमध्ये करतात, या थोडं तुम्ही हे वाचून जाणं 100% गरजेचं आहे बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, जो लास्टचा पार्ट आहे. ओके, लास्टचा पार्ट तुम्हाला वाचून जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ICSI दिले बघा त्यांनी. ओके, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. मग ICSI कोणामध्ये करतात, ज्यांच्यामध्ये खूप स्पर्म काउंट कमी आहे. ओके, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बेटा, ठीक आहे. चला, जेवढं मॅक्झिमम मी कव्हर करू शकलो बेटा 3 लेक्चरमध्ये तेवढं केलं है ना. बाकी तुम्हाला ऑल द बेस्ट है ना. छान एक्झाम द्या, घाबरू नका. थँक्यू.